नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण आहोत जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील जाधववाडी या गावामध्ये आणि माझ्या पाठीमागे बातमीचा विषय आहे की हे मंदिर पहा. हे अतिशय सुंदर आणि सुरेख मंदिर इथल्या गावकऱ्यांनी स्ववर्गणी काढून काही थोड्याच दिवसामध्ये उभं केलेलं आहे आणि अतिशय सुरेख मंदिर आहे. जसं भीमाशंकरला हेमाडपंतीचं मंदिर आहे तसं हे मंदिर या ठिकाणी गावकऱ्यांनी उभं केलंय आणि या गावामध्ये आतमध्ये आपण आतमध्ये पण जाणार आहोत. स्वयंभू खंडोबाचं हे देवस्थान आहे आणि जागृत असं देवस्थान आहे. आणि अजून एक विषय असा आहे का हा म्हणजे हे पाठीमागे हे झाड दिसतंय, तर ह्या झाडाचं असं महत्त्व आहे का आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये हे झाड कुठेही पाहायला मिळणार नाही. या झाडाचं नाव हे खिरणी म्हणून झाड, खिरणी किंवा खेरणी असं वेगवेगळी नावं या झाडाची आहेत. आणि हे शक्यतो उत्तर भारतामध्ये क्वचित ठिकाणी आढळतं. परंतु हे झाड इथं कसं काय आलं हा देखील शोधाचा विषय. ग्रामस्थांनी अशी माहिती दिली की हे जे झाड आहे हे दुसरं झाड फक्त खंडोबाला म्हणजे जेजुरीला आहे आणि दुसरं झाड ह्या खंडोबाच्या मंदिरापाशी या ठिकाणी आहे. आणि हे झाड काय काल परवाचं नाही, अनेक वर्षांचं, बहुतेक लोकांना इथलं आठवत पण नसेल या झाडाची माहिती. आणि अशी दाट झाडीचं हे झाड आहे आणि याला फळं देखील येतात आणि ती फळं खाल्ली जातात. तर आपण इथल्या ग्रामस्थाकडून सर्वप्रथम या मंदिराची माहिती. सरपंच साहेब, आता मंदिरची म्हणजे जुनच मंदिर आहे, बरोबर. या अगोदर काय होतं तिथं मंदिर? महत्त्वाचं म्हणजे ना ही जाधववाडी जी आहे, जशी तिकडे जेजुरी आहे तशी ही जाधववाडी आहे. तुम्ही जर पाठीमागे नदी पाहाल, ही जशी कुकडी नदी आहे तशी तिकडे कारा नदी आहे. आमच्या पूर्वजांनी म्हणजे यांच्याही पाठीमागची जी पिढी आहे त्या सर्व पिढीचं एकच म्हणणं आहे का आपल्या गावामध्ये हा जो खंडोबा आहे, हा खंडोबा म्हणजे जेजुरीवरून निघलं खंडोबाचं भक्त इथे येऊन थांबला, इथे येऊन तो एका जागी त्यांनी ठाण मांडलं. तर त्यावेळेस गावकरी सर्वसाधारण सर्व समावेशक जनता त्यावेळेस त्यांनी काय केलं, इथे ह्या ठिकाणी फार मोठी दरी वगैरे सारखा एरिया होता, नदीचाच कडेचा भाग आहे. हा, म्हणजे ये ना आपण या, या. इकडे जाऊ. या. म्हणजे खाली असं उताराचा भाग उताराचा होता. भाग होता संपूर्ण. हा हा. हा इथे उताराचा भाग असल्यामुळे गावकऱ्यांनी काय केलं का आता इथे देव आलेला आहे तर इथे आपल्याला मंदिर बांधावं लागेल. तर मंदिर आम्ही समोर बांधलं गेलं. मग नाही, तुम्ही सांगताय का म्हणजे बघता आला हे साधारण किती वर्षापूर्वीची घटना? हा आम्हाला आमचे आजोबा, आमचे जे पंजोबा वगैरे जी लोक आहेत ती सांगतात की त्यांच्या साधारणतः 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अच्छा. हा, तर त्यावेळेस तिथे आम्ही मंदिर बांधलं गेलं जुन्या गावकऱ्यांनी मंदिर बांधलं. पाठीमागचा देव पुढे न्यायचं ठरवलं, पण पाठीमागून देव ज्यावेळेस हलवायला गेले त्यावेळेस देव काय हलला नाही, म्हणजे स्वयंभू लिंग आहे. त्यामुळे ते म्हणजे हे खड्ड्यामध्ये जरा थोडस आता इथे दिसतंय असं आणि आम्ही उताराला होतं. नंतरून आम्ही हा भरावा करून घेतलेला आहे. मंदिर आता उंचवट्यावर बांधायचं म्हणून थोडंसं पण पुढे- मंदिर हल्लं म्हणजे देव हल्ला नाही. देव स्वयंभू लिंग आहे, देव हलला नाही. अनेक विघ्न यायला लागली, त्यामुळे गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला, आपल्या जवळ असणारा जो तुटपुंजी जो निधी आहे ते सगळं निधी त्यावेळेस संपून गेला. मग पाठीमागे एक छोटंसं परत मंदिर बांधलं लिंग न हल्ल्यामुळे. त्यामुळे आमच्या गावात 2 मंदिर होते खंडोबाची. पुढच्या मंदिरामध्ये फक्त एक साधी मूर्ती ठेवली. आता मंदिर तर बांधले, पाडायचं नाही, मग पुढे मूर्ती ठेवली आणि पाठीमागं स्वयंभू लिंग, पाठीमागे एक पण मंदिर केलं. हा काळ साधारणतः 100-150 वर्षापूर्वी जुना आहे. ज्यावेळेस आमच्या कार्यकाळामध्ये गेल्या 2-3 वर्षापूर्वी मंदिराचा जो वरचा भाग जो होता, जे घुमट होतं, त्या घुमटाच्या आजूबाजूने थोडंसं क्रॅक जाऊन पाणी वगैरे जाऊन सारखं पाणी खाली जुन्या मंदिरात पडायचं. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला का आपल्याला आता या मंदिराचं काम करायचं. तर मंदिराचं काम करायचं ज्यावेळेस आम्ही ठरवलं त्यावेळेस बहुतांशी लोकांचं असं म्हणणं आलं का ह्या मंदिराचं काम करत असताना आपण वरचा जो भाग आहे, शिखराचा भाग आहे, तो काढूयात आणि तिथे आपण बांधकाम करूयात. म्हणजे मूळ मंदिर या इकडे आपण मंदिर पण पाहून होईल. म्हणजे Yes. मूळ मंदिर वरचं फक्त जे घुमट आहे, शिखर आहे, हा. ते चेंज करायचं असं गावकऱ्यांनी ठरवलं. गावकऱ्यांनी ठरवलं होतं त्यावेळेस. हा. परंतु त्यावेळेस गावकऱ्यांनी ठरवत असताना आम्ही कॉन्ट्रॅक्टर वगैरे बोलवले. हा. तर कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इथे येऊन सगळी स्थळ पाहणी केल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं आलं बर. का बाबा याचा बेस किती आहे आणि काय आहे हे माहीत नाही, पायाची किती कमकुवत आहे, कसं ते आहे? काहीच माहीत नाही. मग गावकऱ्यांसमोर विषय असा मांडला गेल्यावरती गावकऱ्यांनी असं ठरवलं का मग एक काम करूयात, आपण सर्वच खालून वरती मंदिर बांधण्यात यावं. ज्यावेळेस आम्ही मंदिर खोललं गेलं त्यावेळेस आम्हाला कळलं का ह्या मंदिराला पाठीमागच्या बाहेरून दगड आहे पण आतमध्ये छोट्या छोट्या विटा, त्यावेळेस माती कामामधल्या ज्या विटा होत्या
त्या विटा त्यावेळेस बांधकाम करण्यात आलेलं आहे. मग पुढचं मंदिर ज्यावेळेस आम्ही पाडलं त्या पुढच्या मंदिरात संपूर्ण अखंड दगड. मग त्यावेळेस गावकऱ्यांनी असा विचार केला का त्यावेळेस गावकऱ्यांचे इथं पैसे संपले गेले. ज्यावेळेस पाठीमागं बांधलं गेलं त्यावेळेस दगडांना तेवढे पैसे नव्हते म्हणून विट बांधकाम केलं. मग गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन असं हे मंदिर इथे बांधलं गेलं. बरं मला सांगा, आता ही कुकडी नदी आहे, कुकडी नदीचं सतत पाणी असतं इथं. हम्म. 12 महिने पाणी हे असतं. इकडून घ्या. बर मग सांगा, मला सांगा का मग आता तुमचं गाव तर खूप छोटस आहे. बरोबर. मला वाटतं एक फार फार तर 2000 लोकसंख्या असेल. लोकसंख्येचं गाव आहे. आणि आता म्हणजे यापूर्वी तर कमी असेल, इतकं असून कसं काय उभं केलं? आमच्या गावामध्ये लोक जे आहेत ही नदी 12 महिने वाहते. आमच्या गावाला जुन्नर तालुक्यातली दुबई म्हटलं तरी काय हरकत नाही. इथला जो काही शेतकरी आहे हा शेतकरी सर्व उत्पन्न म्हणजे सदन शेतकरी आहे. गेल्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही पाहतो, गेल्या 1-2 पिढ्यांपासून नवीन नवीन प्रयोग आमच्या गावातल्या लोकांनी केलेत. मग तरकारीमध्ये असतील, ऊस उत्पादनामध्ये असतील. ह्यामुळे सदन शेतकरी आहे, प्रगतशील शेतकरी आहे. आणि हे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे श्री खंडोबा मंदिर. जाधववाडी मूळचं तसं बोरीचंच गाव. 1966 पासून ग्रामपंचायत ही वेगळी झाली, परंतु बोरी, जाधववाडी, साळवाडी या सगळ्या गावांचा खंडोबा हा मानला जातो. त्यामुळे ह्या खंडोबाला पूर्वी लोक जेजुरीला जरी जायचे ठरले तरी इथे खटर गाडीने यायचे, इथे विसावा घ्यायचे, रात्री थांबायचे आणि मग जायची. म्हणजे अशी ही पूर्वी आख्यायिका. म्हणजे या भागातून जे खटर गाडीनी म्हणजे एक 5-25 वर्षापूर्वी लोक हो. जायची, हो. तर पहिला विसावा इथं इथला घ्यायची विसावा आणि पहिला विसावा. मग खंडोबाला जेजुरीला लोकं जायचे, जायची. जेजुरीला जायचे. बैलगाडा आमच्या- वगैरे त्या हो, हो. सजून वगैरे. त्यामुळे आमच्या गावाला प्रति जेजुरी असं म्हटलं जातं. मग आता हे जीर्णोद्धार करायचं तुम्ही सांगितलं का अगोदर विटा होत्या, हम्म. सगळं तुम्ही सल्ला घेतला आणि हम्म. काम करायचं ठरलं. हम्म. मग ही असंच मंदिर असं पाहिजे हे कोणी ठरवलं? नाही, गावकऱ्यांनी आम्ही सगळेजण एकत्र बसलो. असा विषय ठरला आपल्याला मंदिर बांधायचं आहे. आपण आज बंगले जर पाहायला गेलं तर 30 लाख, 40 लाख, 50 लाख, कोण किती पण पैसे बंगल्यांसाठी घालतं. तर मंदिर कसं करायचं? तर काही अंशी लोकांचं म्हणणं असं होतं की सिमेंट कॉन्क्रीटमध्ये मंदिर करायचं. काही अंशी लोकांचं म्हणणं असं आलं का पूर्वीचं मंदिर जर आपल्या दगडातलं आहे तर आपण दगडातलंच मंदिर करायचं. त्यामुळे आम्ही सर्वांची बैठक घेतली, सर्वांचा एक विचार घेतला आणि गावातले म्हणजे आजूबाजूचे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा गावातले काही कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या सगळ्यांना एकत्र बसून आम्ही एक इस्टिमेट काढलं. त्या इस्टिमेटमध्ये कॉन्क्रीटचं काम हे फार कमी पैशात होत होतं आणि गावकऱ्यांची इच्छा तर फार द्यायची होती. मग आम्ही असं ठरवलं का आपण जर आपलं एवढं छोटंसं गाव आहे, आदर्श गाव जाधववाडी आहे, तर आपल्या गावात जर दगडी मंदिर जर झालं तर खूप चांगली एक मानलं जाईल, नॅचरल लुक येईल. त्यामुळे आम्ही असा एकत्र येऊन निर्णय घेतला आणि हे मंदिर बांधत असताना आम्ही ज्या गावात म्हणजे आमच्या गावातले जेवढेही उंबरे आहेत, काही लोकांनी पर्याय दिला उंबऱ्यावर पैसे काढू, काही लोकांनी पर्याय दिला मानसी वर्गणी काढू, काही लोकांनी पर्याय केला का कंपल्सरी वर्गणी करू, देणगी वगैरे. तर आम्ही सर्वानुमते असा निर्णय घेतला गेला का हे मंदिर आता आपण बांधतो ते 1.25 कोटीचं मंदिर बांधतोय. या मंदिरासाठी सर्वातल्या लहानातल्या लहान घटकापासून मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा हातभार लागणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वानुमते असा निर्णय घेतला की मानसी 1000 रुपये ही आपण वर्गणी कंपल्सरी करायची. मग लहान बाळ असलं तरी 1000, प्रौढ असेल तरी 1000. 1000 मानसी कंपल्सरी केल्यामुळे सर्व घटकांचं यामध्ये योगदान आलं आणि देणगी स्वरूपात ज्याला जेवढी देणगी द्यायची त्यांनी त्या स्वइच्छेने देणगी द्यावी असा आम्ही एक मानस बांधला गेला. मग हे काम करत असताना आत्तापर्यंत आम्ही मंदिर जेव्हा सुरू केलं 1.5 ते 2.25 वर्षामध्ये आम्ही आमचं मंदिराचं काम पूर्ण केलं आणि या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शंकराचार्य महाराज देखील यासाठी येऊन गेले. म्हणजे योगायोगाने त्यांचं सुद्धा येणं आमच्या मंदिराला पाय लागले. देवी योगायोग म्हणावं लागेल. नक्कीच नक्कीच. चला ना आपण आतमध्ये कसं शिवलिंग आहे तुम्ही म्हणताय का ते हलत नव्हतं, आणि खरंच खड्ड्यामध्ये येते बरंच. बरोबर. या ना आतमध्ये. ओम नमः शिवाय. आता मला सांगा, आता इथं मूर्ती ही नंतर केली का? हो, नंतर केलेली. आत्ता केली. हो. आणि मला सांगा का शिवलिंग कुठे आहे आता? हे बघा, हे जे 5 हा हे आहेत ना, हे शिवलिंग आहे. आपण जसं खंडोबाला आलो का आपण 5 खोबऱ्याचे नैवेद्य ठेवत असतो, तसं ते शिवलिंग जे आहे ते स्वयंभू आहे, जिथे 5 प्रकारचे तुम्ही उंचवटाचा भाग तुम्ही पाहत असाल. त्यामुळे हे सगळं आमचं पूर्वीपासून नाही दाखवा बरं हाताने. हे बघा एक शिवलिंगाला हात लावून दाखवा. दाखवा ना ते 5 उंचवटे दाखवा ना. 5 उंचवटे दाखवा. नाही हात लावून दाखवा. म्हणजे ह्या उंचवट्याची आख्या आहे का काय? म्हणजे हे असं जेजूरला पण असंच आहे का? ही 5 लिंग एकदम स्वयंभू आहेत.
हे हलतच नाही. एकाच दगडामध्ये कोरलेली आहेत, परंतु हे अजिबात हलत नाही. किती वर तुम्ही काही जी शिपी लावा ना तर काही लावा ते हलतच नाही. म्हणजे खाली खूप मोठं खडक आहे हा, आणि त्याच्यामध्ये हे लिंग आहे. त्याच्यामध्ये हे लिंग आहे. दगड प्रयत्न केला होता का हलवायचा? अहो लय वेळा प्रयत्न केला आहे, गावकऱ्यांनी लय वेळा प्रयत्न केला आहे. ते उचलून घ्यायचं होतं, पण ते हालतच नाही. तर उचली तर कुठं, ते हालतच नाही जागेवरून. ह्या अडचणी यावा नाही. कारण कसं प्रत्येकाला काय वाटतं माहिती आहे का ह्या अशा काही गोष्टींमध्ये शेवटी दैवी शक्ती आपण मानतो हिंदू संस्कृतीमध्ये, तर नको त्या गोष्टीला जबरदस्ती करणं योग्य नाही. आणि याची अजून एक आख्यायिका जर सांगायचं ठरलं, पूर्वीचं जे आमचं मंदिर होतं त्या मंदिरामधली जी आमची मूर्ती होती ती मूर्ती आम्ही काढायचा फार प्रयत्न केला, पण ती मूर्तीच निघत नव्हती. आम्ही फार अक्षरशः हतबल झालो. अध्यक्ष, तर त्यावेळेस तिकडचं शिवलिंग ज्यावेळेस हल्लं गेलं, तिकडे आमचं एक शंकराचं मंदिर आहे, ते ज्यावेळेस शिवलिंग हल्लं गेलं तेव्हा ही मूर्ती 2 माणसांनी लगेच निघली. म्हणजे फार गोष्टी आहेत ज्या जपल्या गेल्या पाहिजे. काही लोक याच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण ही सत्य, ही वस्तुस्थिती आहे. आमच्याही गावात कोणतंही शुभ कार्य करायचं ठरलं किंवा काही असेल तर आम्हाला पहिले इथं ग्रामदैवत आमचं खंडोबाचं मंदिर आहे, इथं आडनोड आम्हाला व्हावंच लागतं. आणि याच्यानंतरच आम्ही कोणत्याही कामाची सुरुवात इथूनच करतो. आणि इथे एकदा येऊन जर तुम्ही नतमस्तक झाला तर तुमच्या कोणत्याही गोष्टीला आजपर्यंत तरी विघ्न आलेलं नाही आहे. आता हे 1-1.5 वर्षामध्ये बांधून पूर्ण केलं, आणि हे भीमाशंकर हेमडपंतीच पाहिजे असं कसं ठरलं? कारण सर्वच आम्ही खूप सारी मंदिरं पाहिली गेली. खंडोबा हा एक शंकराचाच अवतार आहे आणि भीमाशंकर आपलं एक म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे का ज्योतिर्लिंगापैकी एक फार मोठं देवस्थान म्हणजे भीमाशंकर आहे. तर आमच्या लोकांचा असा एक आग्रह होता की आपल्याला जर मंदिर बांधायचं आहे तर आपण हे असं केलं तर काय अडचण नाही. हे काही तर लग्न पत्रिका पण ठेवली देवाला. लोकांनी सगळे शुभकार्य करत असताना इथूनच सुरुवात केली जाते. त्यामुळे असं आम्ही एक भीमाशंकरची प्रतिकृती एक जुन्नर तालुक्यामध्ये इथे जाधववाडीमध्ये. अशी किती मंदिर आहे जुन्नर तालुक्यामध्ये? तुम्ही तर पाहिले असेल, अनेक ठिकाणी जाता असेल. जुन्नर तालुक्यात जर म्हणायचं ठरलं तर साधारणतः बोटावर मोजणे इतकी, जसं कुकडेश्वराचं मंदिर वगैरे जेवढी पण मंदिरं आहेत दगडी काम, ही सगळी जुन्या काळातली कामं आहेत. आता नवीन तर कोणतंच काम नाहीये. बरं, तुमच्या मंदिरात मी ऐकलं की जवळजवळ 35 एकर जमीन हे देवाची आहे इथं. हा देवस्थान माझा हे बाजूला दिसतोय ऊस देवाचंच आहे का? हो, हे देवस्थान ट्रस्टची जागा आहे. ही देवस्थान ट्रस्टची जागा आहे. तर हे साधारणतः आता हे 9वं वर्ष चाललेलं आहे. 9 वर्षापूर्वी इथली जमीन डेव्हलप झाली. जशी इकडची डेव्हलप नाही झाली, पडीक होती तशी ही जमीन आम्ही डेव्हलप केलेली आहे. ही जमीन डेव्हलप करत असताना गावाचा एक अर्निंग सोर्स, काहीतरी उत्पन्नाचं साधन गावाला हवंय. त्यासाठी आम्ही काय केलं का एक लिलाव पद्धत ही सगळीकडेच होत असते. त्याबद्दल उत्पन्न घ्यायचं वगैरे काय सप्ताह, गावात सप्ताह आहे, खूप सारे गावात कार्यक्रम असतात, देवस्थान ट्रस्ट मार्फतच भरवले जातात. मग त्यासाठी आम्हाला किती आला मंदिरासाठी? ह्या मंदिराला साधारणतः आमचा अंदाजे 1 कोटीच्या वर आमचा आता आकडा गेलेला आहे. सगळ्या गोष्टी जर पाहिल्या गेल्या, अजून परिसर विकास धरून. हो, परिसर विकास अजून बाकी. अच्छा, मला सांगा कोणत्या ठेकेदारांनी काम केलं? हे मुरलीधर केंद्रे म्हणून एक ठेकेदार आहेत. कुठले ते? हे बीड म्हणजे नांदेडचे. त्यांनी आपल्याच जवळ रांजणी गावामध्ये नरसिंह मंदिराचं काम केलेलं आहे. आता लेटेस्ट 1-1.5 महिन्यापूर्वी निमगाव साळमध्ये पण विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पण काम त्यांनाच मिळालेलं आहे. आणि चांगले ठेकेदार आहेत. चांगलं केलंय म्हणजे कामाबाबत काही तक्रार नाही. आणि मग हा बैलगाडा घाट कधी बांधला? हा बैलगाडा घाट देखील एक साधारणतः 15-20 वर्षापूर्वीचाच घाट आहे. हा सगळा इकडे डोंगराळच परिसर होता, ते इथे त्यावेळेस बैलगाडा घाट बांधला गेलेला आहे. आणि शर्यती हो, दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ज्यावेळेस आमची यात्रा असते हनुमान जयंतीला, त्यावेळेस आम्ही इथे बैलगाडा. खडकाळ जमीन आहे ही तुमचीच आहे का गावची? हो, संपूर्ण देवस्थान ट्रस्टचं आहे. ते मैदान दिसते ते पण देवस्थान ट्रस्टचं आहे. अरे वा, म्हणजे तुम्हाला खूप वाव आहे म्हणजे विकास. हा भविष्यात स्कोप चिंचेचा बाग लावल्या खाली इथं चिंचेचा बाग लावला. म्हणजे आता ते गवत वगैरे हो, जेजुरी सारखं चिंच पण. नाही, इथं लुक इतका भारी ना नॅचरली का लोक जर एकदा व्यवस्थित झालं ना हे डेव्हलप, हो, लांबून लोक येतील. पिक्चर सुद्धा निघतील. ना 1-2 पिक्चरचे. कुठला? हा इथून पलीकडे निमगाव साव्याला जावं लागतं. हा त्यावेळेसचा केटी बांधारा आहे. हा कोल्हापुरी बांधारे ज्यावेळेस केले गेले फार जुन्या काळातले, ते हा एक प्रकारचा बांधारा आहे. पण इथे आमचा एक पूल आता मंजूर झालेला आहे. पण हे जे दृश्य आहे ते परत बघायला मिळणार नाही. इथे खूप सारे आता आम्ही जे पाहतोय ना, आता हल्ली लग्नाची जी मुलं आहे, जे प्री वेडिंग सारखे आता एक फॅड नव्याने आलेलं आहे,
तर बरीचशी मुलं मुली आता हिंदू संस्कृती म्हणून एक जिथे दगडी बांधकाम मंदिर आहे तिथे येऊन फोटो शूटिंग करतात. तर आमच्या इथे पण बरीचशी लोक येऊन फोटो शूटिंग करतात. चला आता बाबा या, मला सांगा बाबा, हे खिरणीचं झाड आहे हे कधी कळलं तुम्हाला? हे खिरणीचं झाड आहे हे मला कधी कळलं म्हणण्यापेक्षा माझ्या जन्माच्या अगोदर किती वर्षापासून ते मला माहिती नाही. आता माझं 8 वर्ष चालू झाले. बर, माझं हे झाडाची खासियत म्हणजे काय असतं? या झाडाला फळं कशी असतात ते? याला फळ आहे ना फक्त एवढी बोटा एवढी लांब लांब येतात. हा हा हा. आणि आता नसतील ती चैत्र पौर्णिमेला असतात. आणि काय काटे वगैरे आहेत का या झाडाला? काय हा काटे वगैरे असतात काय? नाही 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 काटे बिटे काय नाही, त्याला खिरणी म्हणतात. ते खिरणीचं झाड आहे ना हे अच्छा, वाळले वाटतं ते. हे वाळले आता. याच्यापेक्षा, म्हणजे याच्यापेक्षा मोठं असतं. याच्यापेक्षा थोडी हा ताजं असेल तर ते कमीत कमी करंगुळी एवढं इतकं लांब असते. हा हा. हा बर, इतकं लांब असते आज करंगुळी एवढं लांब. ते काय खाल्लं जातं का? काय असतं ते? अहो लय खायला लय भारी, साखरेपेक्षा गोड. बर, साखरेपेक्षा गोड आहे ती. लोकांना माहित नाही. मग इथं नाही नाही लोकांना माहित नाही नाही, आता इथल्या लोकांना माहिती आहे, हा पण आम्हाला माहित नाही. हा तुम्हाला माहिती मी नाही. पहिल्यांदाच पाहतोय मी. नाही नाही हे फक्त 2च झाड आहेत. एक कडेपाठारला आहे आणि एक इथे. ही झाडं कुठेही उपलब्ध नाहीत. आणि फार लोकांनी याच्या बिया घेऊन लावायचा प्रयत्न केला का हे उगू शकतं का, ते अजूनपर्यंत पॉसिबल कोणाला झालेलं नाही. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावात अनेकांनी लावायचा प्रयत्न केला. खूप प्रयत्न केला, कारण की बी जी पडते, लोक याचं जे फळ आहे ते खातात, त्याची जी बी आहे ती घरी जाऊन बऱ्याच जणांनी त्याचं उगवायचा प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत झालेलं नाहीये. दुसरी एक गोष्ट, उगवतं का थोडं तरी? अजिबात नाही, काहीच नाही, काहीच नाही. 72 साली एक फोटो होता आमच्याकडे, फोटो आहे आमच्याकडे अवेलेबल. हा. त्या फोटोमध्ये झाडाची उंची एवढीच आहे याच परिस्थितीमध्ये, आणि आज तागायत देखील याच परिस्थितीमध्ये झाड आहे. त्याची वाढ पण नाही, तेवढंच आहे. तुम्ही इकडे साहेब कॅमेरा लावा. ही जी फांदी आहे, ही जी फांदी आहे, एक मिनिट. हा, ही जी फांदी आहे, ती काय कापली होती का? नाही ऐका ना, ही तीच फांदी आहे का? ही फांदी पूर्वी थोडीशी मोठी होती. पूर्वी त्यावेळेस खंडोबा महाराजांना नैवेद्य म्हणून त्यावेळेस बकरे कापले जायचे, फार जुन्या काळी. त्यावेळेस इथे बकरू कापल्याच्या नंतर ही जी फांदी आहे हीच वाळली गेली. अख्खं झाड तुम्हाला आता हिरवगार दिसतंय, हीच फांदी वाळली गेली. ही बरीच मोठी होती, पण एक 17-10 वर्षापूर्वी कोणत्या तरी गाडीने माल खाली होत असताना गाडीचा धक्का लागून ही फांदी अर्ध्यातून तुटली गेली. परंतु तेव्हा म्हणजे ज्यावेळेस बकरू कापलं गेलं त्यावेळेस लोक म्हणायचे, तेव्हापासून काय ह्या फांदीला परत कोणती म्हणजे पान लागलं नाही. म्हणजे हे पवित्र झाड आहे असं म्हणता येईल. आणि आपण बळी वगैरे दिलं जायचं, याला बांधून ते बकरू सोलत असतील, त्यामुळं हेच फांदी वाळली, बाकीची सदाहरित. अख्खं मग संपूर्ण ही चूक कशी समजली? हे आता काय जुनी लोक सांगतात तीच आम्हाला जे परत सांगितलं इथं तुम्ही नाही नाही, आम्ही नाही काही केलं. पण नाही परत मग समजा बळी द्यायचा असेल तर नाही, मग- ती प्रथा बंद आली, ती त्यावेळेसच बंद आली. म्हणजे हळूहळू प्रथा जसं बदलत गेल्या तसं प्रथा ही जुनी लोक आम्हाला सांगतात तीच आम्ही तुम्हाला सांगतोय. आमची पूर्वज जी लोक एक मिनिट सरपंच, एक मिनिट. हा, पुरातत्व खात्याला आम्ही कळवलं होतं का हे झाडाचं आयुष्य किती असेल, कारण ते ड्रिल वगैरे चेक करून लॅबला हे करून ते करतात. परंतु ते इथं सॅम्पल घ्यायला आले, ते पूर्ण पोकळे आतमध्ये. हा, हे बाबा ते कॅमेरा दाखवा, आपण हात सुद्धा घालू शकतो. म्हणजे याचं कसं वडाचं झाड पोकळ असतं, हे पोकळं असल्यामुळं त्यांनाच देखील याचं काही म्हणजे आयुर्मान समजत नाही. सांगू शकत नाही ते बोलले. पण हे आपल्याला वाटतं का पोकळ आहे, खराब आहे, पण हे मजबूत आहे. मजबूत आहे. बर, या काय म्हणत होते सरपंच? हा, पाठीमागे बारव म्हणून आहे. काय काय बारव आहे, बारव म्हणजे पाणी जिथे साठतं ना, बारव म्हणजे देवाला आहे ना, त्यावेळेस चंपाषष्ठी असं कोणत्या कार्यक्रमाला आम्ही देव जशी आपण करेवरती देव आपल्या घरात धुवायला नेतो स्नान घालण्यासाठी, तसं आपल्या पण इथं खंडोबाला लोक जे आली ना ती बारवात जातात. त्या बारवाची अशी आख्यायिका आहे का अख्ख्या कुकडी नदीला जरी पाणी आटलं तरी त्या बारवातलं कधीच पाणी आटत नाही. अजून आहे तसं? अजून नाही. हो, अजून आहे तसंच आहे. बारव म्हणून आहे, ती तुम्हाला वरून दिसेल ते म्हणजे कधीच पाणी तिथलं आटत नाही. अरे वा, चांगलं आहे. म्हणजे खूप म्हणजे ऐकण्यासारखं आणि नाविन्यपूर्व माहिती आहे. हो, आणि तुमच्या बोलण्यात ते पण तसं दिसतंय. म्हणजे आणि पहिल्यापासून एवढंच झाड आहे, काय होत नाही याला, एवढंच झाड आहे, वाढत पण नाही. एवढंच झाड आहे. आता हे कळ्या आल्यात नवीन. हा, हे नवीन आहे, ही कळी. हा हा हा, हे काय? ताजी बघा, ताजी ताजी. ताजी. मग हे खायला कसं, पण तुम्ही म्हणलं गोड का कसं? थोडस आता ऍक्च्युली कसं आहे, चिकट असते थोडस. आपण जसं शिंदाडाचं झाड बोलतो त्याला कसं असतं त्यासारखे, पण थोडंसं चिकट आहे ते, चिक्कूचं.
मोठा चिकू कसा आहे तसा हा मिनी चिकू एकदम छोटासा असं खिरणे झाड आहे. आणि याची पानं पण चिक्कू सारखीच आहे बघा. काय याचं संशोधन करायला लोक येतात का नाही बा येतात खूप लोक येऊन पुरातत्व विभागातून. शेवटी देवाची महिमा आहे, अजून कोणी शोध नाही लावू शकतो. कमाल आहे ना, याचं बी आपण लावलं तर हे उगवत नाही आणि इथं कसं काय आलं हे तुम्हाला पण माहिती. आम्हाला पण, बरोबर. आमच्या जुन्या पिढ्यांना पण माहिती नाही. एका रात्रीत उगवलं आम्हाला एवढंच सांगितलं ते. जी लोक एका रात्रीत उगवलं सांगतात याचा अर्थ त्यांना पण ती गोष्ट माहीत नाहीये. हजारो वर्षाचं हे असू शकतं. असू शकतं. चला, खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल. आणि हे जुन्नर तालुक्यामध्ये हे खूप चांगलं गाव आहे आणि इथं बघा किती छान असा निसर्ग रम्य नजारा इथं या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिकडे बदकच आहेत ना, ती काय ते पाण्यात. हो हा बघा, म्हणजे एकदम पूल पण किती छान आहे. आणि हे मंदिर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या मंदिराची आख्यायिका देखील आपण पाहिलेली आहे. आणि ते लिंग हालत नव्हतं, किती प्रयत्न केलं, शेवटी मग हे मंदिर इथंच वसवलं. आणि गावकऱ्यांनी देखील अत्यंत नॅचरल साध्या म्हणजे जुन्या पद्धतीने हे केलं. कमी याच्यामध्ये झालं असतं परंतु त्याचा लूक तसा यावं म्हणून केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे खिरणीचं झाड हे मी पहिल्यांदा पाहतोय. तुम्हाला जर पाहायचं असेल तर ह्या गावामध्ये तुम्ही नक्कीच या. पाहत राहा जुन्नर टाइम्स, जाधववाडी, तालुका जुन्नर.